एक महत्वाची बातमी, सरसंघचालक मोहन भागवत यांचं अमेरिकेमध्ये उत्साहात स्वागत करण्यात आलंय. संघाच्या शताब्दी वर्षानिमित्ताने अमेरिका, कॅनडा आणि ब्रिटन दौरा करण्यात आलाय. 29 ऑगस्टला न्यूयॉर्कमध्ये भव्य युनिव्हर्सल वन्सेस सेलिब्रेशन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. मोहन भागवत यावेळी भारतीय वंशाच्या नागरिकांशी संवाद साधणार आहेत. 29 ऑगस्टला न्यूयॉर्कमध्ये भव्य युनिव्हर्सल वन्सेस सेलिब्रेशन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. संपूर्ण जग एक कुटुंब हा या कार्यक्रमातून मानवतेचा संदेश दिला जाणार आहे. जात, धर्म, भाषा आणि इतर कृत्रिम भेद दूर करून मानवतेला जोडण्याचं आवाहन यावेळी केलं जाणार आहे. सन्मान, सौहार्द, समन्वय आणि एकात्मतेच्या भावनेवरती विशेष भर या कार्यक्रमाच्या माध्यमातून दिला जाणार आहे. अमेरिका, कॅनडा आणि ब्रिटनमधील भारतीय वंशाच्या नागरिकांशी संवाद साधणार आहे. तर वसुधैव कुटुंबकांचा विचार जगभर पोहोचवण्याचा हा विचार असल्याचा सुद्धा प्रयत्न आता पाहायला मिळतो. संघाच्या शताब्दी वर्षानिमित्ताने हा दौरा आहे. भारतीय वंशाच्या नागरिकांशी संवाद साधला जाणार आहे. आरएसएसच्या कार्यक्रमाला जोहरान ममदानींचा विरोध आहे. मॅडिसन स्क्वेअर गार्डनमधील कार्यक्रमाला विरोध आहे. न्यूयॉर्क शहराचे महापौर जोहरान ममदानी यांचा तीव्र विरोध आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांच्या मॅडिसन स्क्वेअर गार्डन येथील कार्यक्रमावर न्यूयॉर्क शहराचे महापौर जोहरान ममदानी यांनी तीव्र विरोध व्यक्त केलाय. ममदानी म्हणाले की ते न्यूयॉर्क शहराच्या इतिहासातील पहिले भारतीय अमेरिकन महापौर म्हणून उभे आहेत. त्यांच्या आईचे कुटुंब अद्याप भारतात असून त्यांच्या कुटुंबाने त्यांना भारताची ओळख बहुलवादी समाज आणि धर्मनिरपेक्ष प्रजासत्ताक अशी करून दिली. भारताबाबतच्या बहिष्कृत करणाऱ्या दृष्टिकोनावर आधारित कोणत्याही चळवळीचा उदय पाहणे आपल्यासाठी अत्यंत त्रासदायक असल्याचं ममदानी यांनी म्हटलंय. मी या चळवळीच्या तीव्र विरोधात आहे असं त्यांनी स्पष्ट केलंय. आरएसएसच्या कार्यक्रमाला आता जोहरान ममदानी यांचा विरोध आहे. My mother's family is all still in India, and the vision of India that I was taught by my family and the one that I grew up being very familiar with was of a pluralistic society, of a secular republic that believed in the belonging of each and every person. And so it is one that I find myself in deep opposition to, not only as an Indian American, but also as the mayor of a city that believes deeply in the belonging of each and every person, no matter their color, their creed, their religion, their faith, wherever they're from. I don't support the rally, but I don't know if the city has any jurisdiction on canceling a private event. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.